तर मंडळी, इतिहासाची थोडीफार माहिती घेता सुमारे 200 वर्षापासून अशी वास्तू आत्तापर्यंत कोणीच बांधलेली नाहीये. आणि इथं आल्यावरती असं कळालं की इथं वापरलं जाणारं लाकूड किंवा हे बांधकाम हे सुद्धा पूर्ण जुन्या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे. त्या काळामध्ये गडीमध्ये असणारे बुरुज, नगारखाने, भुयार ह्यासारख्या गोष्टी ह्यांनी सुद्धा तंतोतंत बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि या शिवकालीन गडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्रीयन, पंजाबी, कॉन्टिनेंटल, चायनीज आणि मॉकटेल सुद्धा. आणि पंजाबी स्टार्टरमध्ये आपण मागवला आहे यांचा युनिक असा पनीर अंगारा, आणि चायनीज स्टार्टरमध्ये आहे व्हेज क्रिस्पी, इटालियनमध्ये क्रीमी अल्फ्रेडो व्हाईट सॉस पास्ता आणि त्याच्यासोबत मस्त असे गार्लिक ब्रेड. महाराष्ट्रीयनमध्ये आपण ट्राय करतोय आळूचं फतफद, मसाला भरलं वांग, काळा वाटाण्याची उसळ, अख्खा मसूर आणि सगळ्यांची आवडती कट्टाची आमटी. आणि पंजाबीमध्ये पनीर कुरचन आणि युनिक अशी काजू मराठा. आणि राईसमध्ये मी ऑर्डर केलंय आपला अस्सल महाराष्ट्रीयन मसाले भात. तसंच महाराष्ट्रीयन रोटी बास्केटमध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्वारीची, बाजरीची आणि नाचणीची भाकरी. आणि पंजाबी रोटी बास्केटमध्ये मक्के दी रोटी, लच्छा पराठा, गार्लिक नान, प्लेन नान आणि रोटीच्या असंख्य व्हरायटीज. आणि एवढं सगळं खाल्ल्यावरती जिरा राईस आणि दाल तडक्याचा कॉम्बो तर खाल्लाच पाहिजे. तसेच साऊथ इंडियनमध्ये मसाला डोसा, उत्तप्पा आणि मस्त अशा इडली. आणि ब्युरेजेसमध्ये व्हर्जिन मोहितो आणि पायनॅपल किवी पंच सारखे वेगवेगळे मॉकटेल्स. तर तुम्हाला ही ऐतिहासिक घडी अनुभवायची असेल आणि इथल्या खाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला यायचंय राऊगडी सारवाडा येथे. पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन